नमस्कार. आज आपण 1 वाटी गव्हाच्या पिठापासून सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट जाळीदार धिरडं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. हे धिरडं बनवायला अजिबात वेळ लागत नाही. झटपट 10-15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतं आणि गरमागरम हे धिरडं चवीला खूप चविष्ट लागतं. नक्की तयार करून बघा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर धिरडे जास्त बनवायचे असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त पण यूज करू शकता. मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी पोहे खायचे 3 चमचे एवढा रवा घेतलेला आहे. रवा कोणताही घेतला तरी चालेल, लहान घेतला तरी चालेल, मोठा घेतला तरी पण चालेल. मी रवा घालून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला एकदमच जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबातच गिठोळी होऊ द्यायची नाही आणि ठेवायची सुद्धा नाही. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. मस्त असं एकजीव होईपर्यंत मिक्स झालेलं आहे आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. इथं अशा पद्धतीने मी इथं मिडियमच बनवलेलं आहे. आता आपण 15 मिनिटासाठी भिजवून देऊया. गव्हाच्या पिठाच्या धिरड्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्या. मी इथे ठेवलेला आहे पॅन गरम करायला. त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मोठ्या आकाराचा एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. हा याच्यामध्ये टाकून कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी जर बनवत असाल हे धिरडे तर मिरची चिरून घालायची नाही. मिरचीची अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची. मी 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, अद्रक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पण आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. मोठ्या आकाराचा एक बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. जास्त पण आपल्याला परतून घ्यायचे नाही. याच्यामध्ये तुम्ही गाजर किसून घातलं तरी चालेल. तुम्हाला शिमला मिरची आवडत असेल तर शिमला मिरची सुद्धा बारीक कट करून घातली तरी पण चालेल. मी इथं शिमला मिरची आणि गाजर स्किप केलेला आहे. फक्त कांदा आणि टोमॅटोज घेतलेला आहे. छान परतलेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. गव्हाचं पीठ आणि रवा आपलं 15 ते 20 मिनिटं छान भिजलेलं आहे, पाहू शकता. आपण आता त्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत, कांदा टोमॅटो, त्याच्यामध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, स्वच्छ धुवून घ्यायची. त्याला माती वगैरे लागलेली असते कोथिंबीरीला. याच्यामध्ये इनो, खता सोडा आपण कशाचा सुद्धा वापर केलेला नाही. आता हे छान मिक्स करून घेऊया. इथं आपलं मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळं मी थोडासा अर्धा कप पाणी घालून घेणार आहे. आपण जास्त घट्ट जर ठेवलं तर आपल्या धिरड्याला जाळी पडणार नाही. त्यामुळं आपलं हे मिश्रण आपल्याला पातळच बनवायचं आहे, जास्त घट्ट ठेवायचं नाही. इथं अर्धा कप पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन आपल्याला छान कडकडीत गरम होऊन द्यायचा आहे. पॅन चांगला गरम झाला तरच आपल्या धिरड्याला इथं जाळी पडते. आणि आता अशा पद्धतीने आपल्या पॅनला तेल लावून घ्यायचं आहे.
सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं धिरडं खाली चिकटणार नाही. अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे. छान आपला पॅन गरम झालेला आहे आणि अशा पद्धतीने धिरडं आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. जास्त जाड टाकायचं नाही, पातळच टाकायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून वाफवून घेतल्याच्या नंतर इझिली धिरडं उलटल्या जातं. मस्त असं इझिली आपलं गव्हाच्या पिठाचं धिरडं आहे ना उलटलेलं आहे. पाहू शकता किती मस्त असं तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. सर्व आपल्याला आता ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. मस्त असे माझे गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे धिरडे तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.